आज आपण पातळ अशा बाजरीच्या भाकरी कशा बनवायच्या बघूया. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपण बाजरीचं पीठ घेऊया. हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलंय. तुम्हाला जितक्या भाकरी बनवायच्या आहेत तितक्या प्रमाणात पीठ घ्या. परातीमध्ये पीठ घ्यायचं आहे. मला 2 भाकरी बनवायच्या आहेत त्या प्रमाणात मी पीठ घेतलं. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. बाजरीच्या पिठामध्ये एकदा मीठ घालून बघा. भाकरी चवीला अगदी छान लागते. थोडीशी हळद घालायची आहे. हळद घातल्यामुळे बाजरीचा काळपटपणा थोडासा कमी होतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. ज्वारीच्या तुलनेत बाजरी थोडी चवीला कमी असते, त्यामुळे थोडंसं मीठ घातलं तर या भाकरीची चव वाढते. त्यामुळे अगदी किंचित मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. बघू शकताय. सुरुवातीला ज्यावेळी आपण भाकरी बनवायला शिकतो त्यावेळी पाण्याचा अंदाज येत नाही आणि एकदम पाणी घातल्यामुळे पीठ पातळ होतं. त्यामुळे एकदम पाणी न घेता अगदी हातानेच थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे. व्यवस्थित असा याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. बाजरीच्या पिठामध्ये गरम पाणी घालायचं नाही, कारण हे पीठ मुळातच खूप चिकट असतं. जर गरम पाणी वापरलं तर पीठ व्यवस्थित मळता येत नाही. एका भाकरीचं पीठ घ्यायचं आहे. सुरुवातीला सगळं पीठ न मळता फक्त घट्ट गोळा बनवून घ्यायचा आणि एका भाकरीचं पीठ घेऊन हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे. तळहाताच्या साहाय्याने व्यवस्थित थोडं थोडं पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर सुरुवातीलाच आपण जास्त पाणी घातलं तर पीठ अशा पद्धतीने मळता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला घट्ट गोळा बनवायचा आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी लावून हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिठाला व्यवस्थित असा चिकटपणा येत नाही तोपर्यंत हे पीठ तळहाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे. पिठाला चिकटपणा आल्यानंतर आपोआपच हे पीठ आपल्या हाताला मऊ आणि एकदम चिकट लागतं. त्यामुळे सुरुवातीला अगदी थोडं पाणी वापरायचं आणि नंतर हाताने अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बऱ्याच वेळेला पीठ थोडं मोठं असतं. जर तुमचं मोठं पीठ असेल किंवा मग जास्त दिवसाचं शिळं पीठ असेल तर थोडंसं गरम पाणी वापरलं तरी चालतं. पण ताज्या पिठामध्ये गरम पाण्याचा वापर करावा लागत नाही. गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं. परातीमध्येच याला शेप द्यायचा म्हणजे काठ चिरणार नाहीत भाकरीचे. परातीमध्ये पीठ घालायचं आहे. थोडंसं पीठ दोन्ही हाताला लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तळ हाताने मध्ये भाकरी थापायची. मधून भाकरी थापत घ्यायची म्हणजे भाकरी व्यवस्थित अशी थापली जाईल. करंगळीने भाकरीला सपोर्ट द्यायचा आहे आणि मधून भाकरी आपल्याला थापत घ्यायची आहे. जर आपण सुरुवातीला कडेने भाकरी थापली तर भाकरीमध्ये जाड होते आणि कडेने पातळ होते. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला मध्ये व्यवस्थित अशी भाकरी थापून घ्यायची. तळ हाताने हलका दाब देत आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची. त्यानंतर बोटाने काठ व्यवस्थित असे थापून घ्यायचे. बघू शकताय. अशी भाकरी थापली तर व्यवस्थित अशी पातळ आणि एकसारखी भाकरी थापता येते. त्याचबरोबर तुमचं पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल तर भाकरी अजिबात चिरत नाही. त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हाताने ही भाकरी थापून घ्यायची. बघू शकताय उजव्या हाताची बोटं काठावरती यायला पाहिजेत आणि डावा हात भाकरीच्या मध्यभागी, म्हणजे काठ देखील व्यवस्थित होतील. आणि जर भाकरी थोडी मध्ये जाड झाली असेल तर व्यवस्थित अशी पातळ होईल. बघू शकताय तुम्ही. माझी उजवा हात काठावरती होता. त्यानंतर काठ देखील असे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशी पातळ भाकरी थापलेली दिसत असेल तुम्हाला. आता ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाकरी उचलून पीठ लावलेली साईड तव्यामध्ये वरती करायची आहे. आता तवा किती गरम असावा हे बघूया. भाकरी थापायला घेतानाच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर भाकरी तव्यामध्ये घालण्याच्या अगोदर गॅस बारीक करायचा आहे. मी गॅस बारीक केला होता.
बारीक गॅस करूनच आपल्याला भाकरी तव्यामध्ये घालायची आहे. जर मोठा गॅस करून तुम्ही भाकरी तव्यामध्ये टाकली तर भाकरीमध्ये बबल्स येतात आणि व्यवस्थित भाकरी भाजत नाही. जर तुम्ही नवीन भाकरी करायला शिकत असाल तर अशा पद्धतीचं एखादं स्वच्छ कापड घ्यायचं आणि याने भाकरीला पाणी लावायचं, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत आणि पाणी देखील व्यवस्थित असं सगळीकडे लावता येतं. त्याचबरोबर पाणी जास्त लागलं जात नाही किंवा मग कमी देखील लागलं जात नाही. त्यामुळे जर तुम्ही नवीन भाकरी करत असाल तर ही टीप नक्की उपयोगी पडेल. ज्यांना हाताने लावायची सवय आहे त्यांनी हाताने लावलं तरी चालेल. त्यानंतर 20 ते 25 सेकंदाने थोडंसं पाणी सुकल्यानंतर भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी भाकरी. आता मात्र गॅस मोठा करायचा आणि भाकरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फक्त भाकरी तव्यामध्ये टाकतानाच गॅस बारीक करायचा, नंतर गॅस मोठा करायचा आणि भाकरी व्यवस्थित अशी सगळीकडून भाजून घ्यायची आहे. अगदी पातळ थापलेली असून देखील भाकरी फुगलेली दिसेल तुम्हाला. खरपूस अशी ही भाकरी भाजून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला मी दुसरी भाकरी देखील थापून घेतली. अशा पद्धतीने एकाच वेळेला आपल्याला भाकरी बनवायची आहे, जेणेकरून गॅस देखील वाया जाणार नाही. चाळणीमध्ये भाकरी काढून घ्यायची आणि आता आपण दुसरी भाकरी देखील भाजून घेऊया. व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाणी लावल्यामुळे व्यवस्थित असं पाणी लागलं जातं भाकरीला. त्यानंतर ही भाकरी देखील आपण भाजून घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पातळ अशा बाजरीच्या भाकरी तुम्हाला करायच्या असतील तर मी सांगितलेल्या टीप नक्की फॉलो करा. बघू शकताय अगदी पातळ अशी आपली भाकरी तयार झालेली दिसेल तुम्हाला. दोन्ही साईडचा पापुद्रा अगदी पातळ असा तयार झाला आहे. बाजरीची भाकरी पातळच बनवावी. जर जास्त जाड भाकरी असेल तर ती तितकी चवीला चांगली लागत नाही. त्यामुळे बाजरीची भाकरी ही पातळच असावी.